आणि आता माझ्या ये झालेला आहे, मी मीडियावरती टाकते, फेसबुकवरती टाकते, तुम्ही सगळे घ्या तिकडून. आणि हे लोकांची जे क्रूर वृत्ती आहे, मंत्रीपदाचा कसा गैरवापर करून गेले 3 वर्ष मला त्रास देत आहे, हे सगळी गोष्ट. आणि परलीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक ॲडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची. तो हे सगळं बघताना, हे लोकांची क्रूरता बघताना 27/11/2024 रोजी राहुल नार्वेकरजींना, राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका, क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे, खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे, घाणेरड्या लोकांना सपोर्ट करताय. पण कोणी माझी ऐकली नाही. पण आज 9 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या समोर हे लोकांचे जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला. आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला. काल जे फोटो समोर आले संतोष देशमुख यांच्या, ते तुम्ही पाहिलेत का? आणि काय तुमची भावना आहे की इतक्या क्रूरतेने आणि निर्दयतेने त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली? त्या आरोपपत्राची काही माहिती समोर आली? आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. काय मानसिक स्थिती आहे लोकांची, काय मानसिक स्थिती. आणि हसत खेळत त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेहवरती इतके फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय. अरे कुठे चाललाय आपलं महाराष्ट्र? आणि हे जे लघवी केलेली आहे ना, ते संतोष भाऊचे तोंडावर नाही, आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे. मी तो इतका पण सांगू शकते. आणि हे तुम्ही बघा, जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक, तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक. मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती, वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो आता आमची नाही, त्यांची मागणी पुरी करा. त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला. तो आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हे लोकांना फाशीची सजा द्या. आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये, ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घाणेरड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताचे समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या, असं आपल्याला करायचं आहे. ताई, जर 1 वाजता राजीनामा नाही दिला तर तुमचा पुढच्या पाऊल काय असणार आहे? कारण तुम्ही 3 तारखेला पण सांगितलं होतं की ते राजीनामा नाही 100% आज तुम्हाला मिळेल. मी काल पण 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती. बहुतेक आज 100%. आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या. अरे काहीतरी लाज, काहीतरी हया आहे की नाही? अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती, विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे, तरी पण जनतांनी 10-10 वर्ष, 15-15 वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे. असा एक भावनिक महाराष्ट्र आहे. लोकांची भावना की कदर असते इकडे. आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे. कशासाठी? माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी, तरी पण माझ्या पाठीमागे क्योंकि भावनिक आहे. त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार आहे 100%. ऐका, ये तो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे, है ना? पण अशी खूप काही गोष्टी आहे, जैसे कि एक गरीब व्यक्ति का, अभी आपका ही कोई प्लॉट खींच ले, आप जिंदगी भर कमा रहे हो, मेहनत कर रहे हो, सुबह सुबह 7 बजे यहाँ आ गए, आपने एक प्लॉट लिया है, वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले, आपको कैसा लगेगा?
एक ये जो खूप बडा रॅकेट आहे, ये सब लोगों को, ये सगळे लोकांना थांबावं लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे. त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे. मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे, तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही. क्योंकि मला सांगायचं आहे, खूप काही गोष्टी सांगायच्या आहे. हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं आहे.